रेकी याला एक एन्शियंट थेरपी म्हटलेलं आहे, जे की हीलिंगसाठी वापरलं जाते. आता बऱ्याच लोकांना हीलिंग हा शब्द सुद्धा समजत नाही. तर हीलिंगचा मराठी अर्थ आहे उपचार. उपचार म्हणजे जसं आपण दवाखान्यामध्ये जातो, गोळी औषध घेतो, ते काय? ते उपचार आहेत. बरोबर. तसं हीलिंग हे उपचार तुमच्यावर काहीही गोळी औषध न घेता केल्या जातात. त्याला हीलिंग म्हणतात. बऱ्याचशा रिसर्च केल्यावर, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यावर, वाचल्यावर असं लक्षात आलं, की रेकीची ॲक्चुअल सुरुवात ही भारतात झालेली आहे. आणि अश्विनी ऊर्जा नावाने त्याचा उल्लेख आहे. 2500 वर्षापूर्वी आपल्या वेदांमध्ये आणि आपल्या पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि आज रेकी हे नॉट ओन्ली नॉर्मल लोकं, पण चांगले डॉक्टर्स, सायंटिस्ट, सगळे जे काही लोकं आहेत, ॲक्टर्स, बॉलिवूड ॲक्टर्स, हे सगळे लोकं रेकीचा वापर करतात, त्या थेरपीचा वापर करतात. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, की एखाद्या व्यक्तीला हात लावून तुम्ही बरं करू शकता का? डिस्टन्स हीलिंग ज्याला म्हणतात, की तुम्ही फक्त त्याला काहीतरी रेकी पाठवून त्याला बरं करू शकता का? तर त्याला आपण रेकी म्हणतो, की जे आपण सेंड करू शकतो डिस्टन्सनी. म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात जरी बसलेला असेल, तरीही त्याला तुम्ही इथून ब्लेसिंग्स पाठवू शकता. हे एवढं सिंपल आहे, की जसं कधीतरी गावाला गेल्यावर आपली आजी आपल्याला म्हणते, की "बाबा जा, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे." तर आशीर्वाद तुझ्यासोबत आहे म्हणजे तो काही आशीर्वाद थैलीमध्ये भरून देत नाही आजी आपल्याला. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.